देवा त्या दगडाची आली जात हो आणि तिला आंघोळ कर म्हणणार होती. असं ना मी हे दोन्ही मुलं देतो हा आणि इकडे बाजूला आंघोळ करतो. काही हरकत नाही देवा मी आनंदाने आंघोळ करते. म्हणून त्या नारदाना विचार केला राजा रणधीरा तू माझ्या नगरीमध्ये पाणी पिला नाही, पिला नाही बाबा, अन्नाचा भक्षण केलं नाही, मी तुझा सत्व घेतल्याशिवाय राहणार नाही बाबा. म्हणून त्या राजा रणधीराने काय केलं? काय केलं असताना ही मौनावती आंघोळ करीत होती, लाल घेतला आणि त्या मौनावतीच्या केसामध्ये सोडून दिला. आता पाय तुझ्या बायकोचे तुझे भांडण कसे होते? नारद विचार करता म्हणाला सर कधी मी होला घेतला आणि मौनावतीच्या डोक्यात सोडला. मौनावतीच्या आणि राजा रणधीराच्या भांडणाला टाकणार. तुझ्या बायकोच्या निमित्त तुझी दादा तुट करणार. चंद्र मौनात आंघोळ झाली. चला 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 तुमची व्यांग झाली. हो, हो, हो. चला 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 अरे चला. तुमच्या मम्मीची झाली का नाही? चला चला मम्मी अहो महाराज झाल्या मुलांच्या आंघोळी हो माझी पण आंघोळ झालेली. मौनावती हा चल आपल्याला पुढच्या मार्गाला जायचं. म्हणून थांबा महाराज मी ज्या ठिकाणी दगडाच्या बाजूला आंघोळ करत होते त्या टायमाला माझ्या केसामधून अचानक हा लाल पडला म्हणजे हा लाल मोडणार. आणि आपल्या मुलाला आपल्या पोटाला आपण काहीतरी घासभर खाणार महाराज. पप्पा मला भूक लागेल्या. आपल्याला खायला आहे की? घ्या मौनावती महाराज मौनावती जो लाल पुढे सापडला मौनावती तुला? माझ्या केसामधून पडला हो. नाही नाही मौनावती नाही, जो लाल तो आपल्या नगरीमधून नाही महाराज मी नगरीमधून काही आणलेलं नाही. स्वतःचे दागिने होते ते स्वतः मी त्या साधू महाराजाला दान केले. मी आपल्या नगरीतून काही आणले नाही. मौनावती खरंच सांग हा लाल कुठून आणला तू? मी खरं सांगते महाराज हा लाल माझ्या केसातून निघला हो. नाही नाही मौनावती, मी एवढी सोन्यासारखी नगरी दान केली मौनावती, महाराज आणि त्या नगरीमधून तो लाल चोरून आणला मौनावती. नाही महाराज मी चोरी केलेली नाही. माझं सत्व सुद्धा गेलं मौनावती आणि माझं राज्य सुद्धा गेलं मौनावती. खरंच सांग लाल नाही महाराज मी हात जोडून पाया पडून सांगते खरोखर हा लाल माझ्या केसामधून निघला हो. अशी सांगणार नाही तू मौनावती. अजून तुला मी एकदा विचारणार मौनावती हा लाल कुठून आणलेला आहे? महाराज मी तुम्हाला खरं सांगते माझ्या केसातून निघला हो लाल. हो असं मार देतो रे, मार देतो ना. मला मारू नका. मी खरं सांगते बाई हे देवा परमेश्वरा माझ्या पतीला
सोडून आणला तुला लाज मी वाटते? खरंच सांगते की हा लाल माझ्या केसातून गेला महाराज. नाही. बरं महाराज. पाया पडती रे, पाया पडती. निघा रे तू. काय सांगू पिताजी तुम्हाला माझ्या आईला का मारता आई. पिताजी महाराज, माझ्या बाळाला मारू नका. हे देवा परमेश्वरा, का मालकाची ताटातून गेलेली परमेश्वरा. हे देवा, कमी नशिबी अभागी जन्माला आले. कदा सगळीने टाक टाकला. का त्या ब्रह्मदेवाने दिशा बदली.